आम्ही चाललोय पीडीला. आमच्या कॉलेज रोज पीडीला आहे. काय बोलू पहिला डोळे सुजलेत. चला डोळे सुजलेत. चला. यो अमल, जाफर आणि पुढे आशू चाललेले आहेत. आणि अमल कुछ तो बोल. कुठे चाललोय आपण? बोल ना कुछ. जा रहे आपण कॉलेज नहीं जा रहे. पोस्टमार्टम. हाँ आज पोस्टमार्टम देखने जा रहे हैं. आज मलयाली है. मलयाली है ना तू? हाँ इसको हिंदी से. आता कॉलेजकडे चाललोय. सकाळी कोण ठेवतो यांना सांगा जरा. आता चहा पिऊन आम्ही इथून जाणार कॉलेजला. इथूनच बस आहे आम्हाला डायरेक्ट रम्या हॉस्पिटलला पोस्टमार्टमचं हे पीडी सीट आहे. तर चला जाऊया. तर चहा पितो आणि आम्ही निघतो. मजा घेऊया. तुला असली गरीब चालाय ना घेऊन आज. रिचार्जसाठी पैसे नाहीत. म्हणजे चहा का प्यायला हॉस्पिटल जागा लागते. तुझं काय म्हणणं आहे? शब्दच नाहीत ना. मालकाचं हॉस्पिटल घेऊन त्यालाच पे करायची वेळ आली. विषय टाइम ना किती झालं? 8:44 झालं आणि अजून इथे मॅनेज बसच नाही आम्हाला अजून. विसला काय बोलत होतास? बोल बोल. आमदार जयंत पाटील. जयंत पाटलांचा कार्यकर्ता. जयंत पाटलांचा कार्यकर्ता. इस्लामपूर गाजवणार. आज आम्ही इथे सगळे बघा जात आहे. आम्ही रमैया कॉलेज इथे बेंगलोरमध्ये. हा एक माझा फ्रेंड बोलला आहे की आम्हाला पण घ्या. त्याच्यामुळं हा बघा तो दिसत नाही. हा अनदर फ्रेंड एक पाठीमागा अजून तो पण बोलतोय. त्याला पण बहुत खाजे वो बोलता है मराठीत बोल. हिंदीत काय घुसाला मराठीत बोल. बक्षुदी ऑन टॉप. हा बक्षी देऊन तो बोल. आता तू बोल. आता इथे एक हे बघा हे सगळं बेंगलुरूचा एरिया आता लागतोय. हा आउटसाईड एरिया आहे आणि इथून आता आम्ही जात आहे. त्या फ्रेंडला खूप आवडतं बाहेर बघायला बारक्या पोरांसारखं. तर तो कायम बोलत असतो की मला बघायचं आहे 3D बघायचं आहे पूर्ण. गावठी भाषा बोल जरा. हा ते बेंगलोरमध्ये आलाय. बोलतो ना हे रिटेक हे आपलं काउंट आहे काय. आम्ही आत्ता निघाली कसं माहिती आहे का. आत्ता आम्ही आलो बघा बेंगलोरमध्ये आणि इथे कॉलेज आहे. हे कॉलेज इथे कॉलेज आहे आणि इथे एक आमचं एक फ्रेंड आहे. त्याला वाटतंय फ्रेंड म्हणजे असंच बाटका आहे. त्याला काय वाटतंय की बाटका लई गुडगुण आहे. पण आता सध्या तर तो बोलतोय की मला बाहेरचं बघायचं आहे बारका पोरांगत. बारकं तर हाय चिंगळ्या एवढ्याच बघा तुम्ही कसं दिसतंय बघा. चिंगळं का आहे का. धन्यवाद करते. आणि आमचा पाठीमागे एक पहिलवान आहे. आमचा एक साथीदार एक पहिलवान बॅक साईडला उभा राहिला. काय कळत नाही. आणि इथे एक माझा फ्रेंड बोलतोय की सिनेमॅटिक घे. तर हे असं बघा असंच आहे. हे दुबईत. हा आता आम्ही निघालेलो आहे रमैया वस्तावया कॉलेज. कशासाठी कशासाठी विजिटला निघालो आहे आम्ही. आत्ता पोस्टमार्टमच्या विजिटला निघालो आहे. तर भावानं आता आम्ही लॅपटॉप घातला आमच्या पूर्ण. आता आम्ही एंट्री होत आहोत कॉलेजमध्ये. एंटर करत आहोत. आता चाललो आहे मी कॉलेजमध्ये. आता आम्ही जस्ट कॉलेजमध्ये एंट्री केलेलं आहे. हो ना. मॅम इथे इंट्रोडक्शन द्यायला लागले ते. आम्ही आता सेमिनार हॉलमध्ये बसलो आहे. तर इथे सेमिनार घेणार. विषल्या अश्विनीचा हॉल आहे. अश्विनी नावाची पोरगी होती. तिच्या नावाने हॉल खोललेला आहे. त्या हॉलमध्ये बसतो. पण आता थोड्या वेळात इथं एक मास्तर येईल शिकवाय. काहीतरी शिकवणार आहे थोडंफार आम्हाला. त्यानंतर मग पोस्टमॉर्टम बघायला येतील पहिल्या बॅचला. आणि आम्हाला नेण्यात म्युझियम बघा. इथेच म्युझियम आहे पुढं. पोरं बघा किती जण आले तुम्हाला दाखवतो.
सेमिनार सप्लाय पूर्ण. सर टोल्ड स्टेइंग हिअर ओनली, स्टे हिअर ओनली, स्टे हिअर ओनली. अरे कहना क्या चाहते हो? वी विल इनसाइड आफ्टर सम टाइम. क्या बोलते ममलिंग है ना क्या. यार तू बहुत सही है यार. भावानं अर्धी पोरं गेलेत पोस्टमॉर्टम बघायला आणि आम्हाला इथे ताटकळत उभा केले. काय करायचं. इंग्लिश हां तू बोल तू मध्ये बोलत टाकून गेला. बोल अरे बोल. सी देअर हमारी मॅडम वगैरे बघू देत की तुला काय करायचं? मॅडम अशा बघते जसे की आम्ही हिरच आहे. हर्षाचं दिवा आम्हीच लावणार आहे असं बघायला लागले. तेव्हा आम्ही लावणार आहे. आणि इथं जे चाललेलं आहे ते ह्यांच्या ह्याच्यामुळे आणि ह्यांच्यात एवढी मस्ती आहे, एवढी हे आहे की बसल्या एवढी हे आहे. तुला बॅलन्स संपलाय काय? आहे की का तिथं तर तिसरं अरे चालू काय आहे. होते तू लांब गेलास आता इथं सिरियस विषय चाललाय. इथे सिरियस विषय चाललाय आणि इथे पोरींवर चॅटिंग करायला. आणि काय हा करायचं? बोलतोय की फर्स्ट फ्लोअरला जाऊया, सेकंड फ्लोअरला जाऊया. आता बघा ती हे काय पण सांगायला एक पोरगी बोलायला तरी असली पाहिजे. सगळ्या पोरी पहिलं सोबत म्हणजे बोलतात. काय म्हणणं आहे तुझं? सगळ्या हे आमचा ब्लॉगच आहे. एका ब्लॉगच त्याच्यामुळे कट करा की direct. दुसऱ्याने हस्तक्षेप करू नये ह्याच्यामध्ये. आणि आता बघा तिकडं कॅमेरा काय कॅमेरा होईल नाही पटत नाही. म्हणतोय पुरी दा ब्लॉग मध्ये कमी बघा जाफर आलाय. यू कॅन स्पीक एनिथिंग. हाय गाईज. बघा हा आमचा हाय फ्रॉम तामिळनाडू. हा आणि हा आता आलाय. तो काय करतोय तर आता मुली बघून झालेला आहे आता. आणि आता ठीक आहे. सेंट्रल म्युझियम मध्ये आता इंटर करणार थोड्याच वेळात. तर आता तो इथे आलेला आहे. आणि वॉचिंग गर्ल्स नो मराठी. पडल आंटी नंबर ओनली आंटी आणि अँड ही फेवरेट आंटी. टू बी आणि हा असा आहे. आणि आता इथे बघा तुम्ही बघू शकता. बोल काय बोलायला. काय पाहिजे म्हणाले ते बोल. तर असं सगळं आहे बघा. तर काय आम्ही आता जस्ट 1-2 बॅच केलेले आहेत आमच्या इथे. तर एक बॅच आमची पोस्टमॉर्टमसाठी गेलेली आहे. आता सेकंड बॅच आहे आमची. भावानं तुम्हाला सांगतो सेकंड बॅच. केव्हा आहे सांगलीचा असली नमुने सांगलीच भेटतात. आणि हा रांडेज आहे कोल्हापूरचा शाहूवाडी. मी आहे कोल्हापूरचा. आणि बोल अरे बोल. हे बघा हे खादुडं बघा. हे बघा हे ते सारखं खात असतं असं. हे बघा चिकन रोल खाल्लं. कॅमेरा आता धरून तर भावांनो आता आम्हाला म्युझियममध्ये नेणार आहेत आज सेंट्रल म्युझियममध्ये. पब्लिक बघा ह्यो तर लय एक्सायटेड आहे. सुजल लय एक्सायटेड आहे म्युझियममध्ये जायला. आणि इथं भुका लागल्या सगळ्यासनी. भुकानं मेलेत सगळी. इधर वापस आता आम्ही सेंट्रल म्युझियममधनं बाहेर आलो. भरपूर काय बघायला भेटलं आम्हाला. बारकी बाळा वगैरे. चला आता आम्हाला सर तिकडे बोलवत आहे. आता आम्हाला जेवायला ब्रेक जात आहे. जेवणाचा ब्रेक आहे. आम्ही आता जेवून जेवतो आम्ही नंतर पोस्टमॉर्टम बघायला आणि जायचं आहे आम्हाला. बोल. तर आता आम्ही सगळं अभिजितने तुम्हाला सांगितलेलं असेल, इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं असेल. तर आता आम्ही इथे हा आमचा एक बॅक साईड हॅलो हा आमचा फ्रेंड आहे. आणि हा तमिळनाडूमधून आहे. हा पण तमिळनाडूमधून आहे. तर असं तेलंगणा आय फ्रॉम तामिळनाडू. सॉरी हे हा तमिळनाडू आहे. आणि इथे बघा आणि ते म्युझियम सेंट्रल इंट्रोडक्शन म्युझियम इथं हे म्युझियम बघून आम्ही आत्ता बाहेर आलोय. तुम्हाला माहिती आहे सगळं. त्यात काय नाही. आम्ही जेवण खाऊन सगळं झाले आमचं. आता आम्ही पोस्टमॉर्टम बघायला चाललोय. आता इथनं लाईन लागलं पूर्ण पुढं चाललोय पुढं आम्ही आता पोस्टमॉर्टम बघायला चाललेलं आहे. आता आम्ही पोस्टमॉर्टम पुढे दाखवतो.
बघा पुढे आता इथे एक सर्कल आला आहे, चौक आला आहे. त्या चौकातून इथून आम्ही स्ट्रेट आता चाललेलो आहे. चला सो लेट्स गो. आता तिथून पोस्टमॉर्टम बघतो आणि मग ब्लॉग चालू करतो परत. तर भावानं आत्ता मी पोस्टमॉर्टम करून बाहेर आलो. पोस्टमॉर्टम बघून सगळं कसं फाडतात कसं काय करतात. आम्हाला व्हिडिओ काही करू दिला नाही तिथं, तेव्हा व्हिडिओ काही जाऊ शकत नाही तुम्हाला. किती खुश आहे बघा. काय बघितलं सांग. हमने पोस्टमॉर्टम में बहुत सब कुछ देखा इन है. मराठीत बोल. आम्ही पोस्टमॉर्टम आत्ताच गेलो आणि आता आम्ही पोस्टमॉर्टममध्ये सगळे ऑर्गन्स बघितले. ऑर्गन्समधले कसे ते भावानं आम्ही ऑर्गनला हात लावला, आम्ही काळजाला हात लावला, सगळ्या ऑर्गनला हात लावून आलो मी. आणि कुठे कुठे हात लावला ते त्याला आम्ही पहिल्यांदा कसं तो बॉडी कट करतात, परत ते लास्टपर्यंत ते कसं पॅक करून ठेवतात तिथपर्यंत पूर्ण प्रोसिजर पाहिजे. आणि सो मला खूप हॅपी आहे की आम्हाला फ्युचरमध्ये आम्हाला खूप हेल्पफुल हा आत्ताच व्हिजिट खूप हेल्पफुल होणार आहे. आणि सो सुजल्याने एक संत्री चोरलाय, माझ्या बॅगेत टाकला दुकानातला. काय म्हणणार चोरल्याबद्दल. आता आम्ही एक सुधारायचं नाही चोप. अहो आम्ही कसं आहे सुधारायचं नाही. ढाका टाकतो काय ढापाढापी आपल्या रक्तात दिले म्हणून ढापायला. आम्ही ढाका टाकत असतोय हॉस्टेलला शेवटीचे आणि पाटलाचे कार्यकर्ते. आम्ही हॉस्टेलला पण काय सोडलं नाही, सगळं ढापून आणलं. आणि इथं पण आता दुकानात संत्री ढापलाय. एक संत्री. अहो एक संत्री म्हणजे किती संत्री झाले तुम्ही इमॅजिन करू शकता. संत्री आणि मंत्री ढापा त्यांच्याकडे हे का संत्री ढापलेला खायलोय. अजून माझ्या बॅगेत आहे आणि ढापलाय. 2 संत्री ढापले. तर ही सगळी बससाठी थांबल्यात. बसचं नियोजन झालेलं तसंच आत्ताचं नियोजन आहे. टायमिंग 1 आणि बस वेळ झाला. ते टायमिंग ही सगळी बससाठी थांबल्यात भावानो. आता बस आली की सगळी निघणार. पहिल्यान बघा विश्ल्या, ममता आणि हा तुझं काय बोल. सगळ्यांचेच बोल. हे गाईज आता पोस्टमॉर्टम संपून आलोय आपण. हे करायची गरज नाही, नॉर्मली बोलू शकतो. बघा हे पण सध्याला पोस्टमॉर्टम करून आले. विचारू ह्यांना पोस्टमॉर्टम कसं होतं यांचा एक्सपिरियन्स. पोस्टमॉर्टम आम्हाला आता आम्ही बघितलं तर एकदम बोल रे. आम्ही स्टार्ट टू एंड सगळं पूर्ण बघितलेलं आहे. त्याचं सगळं पार्ट सगळं ऑर्गन पूर्ण बघितलेलं आहे. आता आम्ही जात आहेत. आता आम्ही कॉलेजला जात आहे आमच्या. आता हे बघा तुम्ही समोर बघू शकता तिथे बस लागलेली आहे. अरे यार क्या यार. हे बघू शकता तुम्ही. आता आपण चाललोय. बाय बाय. बस आली आता आमची. बसमध्ये चाललोय आम्ही सगळी. बसमध्ये बसणार आणि डायरेक्ट नाही मागवा. मी आणि विशाल फक्त हारून चहा प्यायला. सुजल गेला हॉस्टेलला. आता पहिल्यान पण गेलाय. येईल आता पहिल्या 5 मिनिटात. चहा पिऊन डायरेक्ट रूमला जाऊन. ताकद एवढी नाही की त्याचा मोबाईल पण हलायला आहे बघा. पोस्टमॉर्टम गेले भावाने. पोस्टमॉर्टम बघून आलो, केलेलं नाही. पण विषय असा आहे तिथे एक लग्न आहे. फुकट जेवायला चाललोय आम्ही आता. कंटाळा आल्यामुळं आम्ही जेवण बिवून काय केलेलं नाही. आता कपडे बिपडे घालणार, फुकट जेवायला लागणार. तर भावानं आता आमचं आवरून बिवरून झाले सगळं. कपडे बिपडे घातल्यात. आता आम्ही जाणार लागणार जेवाय फुकटचं. कारण आता कंटाळा आलाय. दिवसभर तिकडे फिरलोय, उभा राहून आलोय बसमधनं. त्यामुळे बसचा व्हिडिओ काढता नाही आला. तर आता जेवायला चाललोय आम्ही. विश्ल्या पण तयार झालाय, मी पण तयार झालोय. पहिल्यान तयार होऊन आधीच गेलाय. आता आम्ही जातो. फक्त लग्नाच्या जेवणासाठी यो हायवे क्रॉस करून आलोय. जीवनाचा का मरणाचा प्रश्न होता. यो गाडी खाली येता येता वाचलाय फक्त जेवायसाठी. फक्त जेवायसाठी. तर बघा हा पूर्ण लग्नाचा सेट आहे. इथं जगद्रस होतं जेवायला. आता फुकटचं खायचं आपण. सगळे जेवायला आले, फुकटचं खायला आलं. माहित नाही काय आहे. फुकटचं जेवण आहे. पुढचा जरा असं कॅमेरा एवढी मोठी लाईन आहे. फक्त ऐश्वर्या असं वाटायला लग्नाला आले आणि बाकी सगळे असे सुटून आम्ही आलोय फुकटचं जेवायला. इन्व्हिटेशन ह्या भावाला आहे. आणि किती जण आले बघा. विशाल शादी की तयारी कर रहा है. गाईज आम्ही जेवून आलो बाहेर फुकटचं. आम्हाला गिफ्ट सुद्धा दिले त्यांनी. 3 4
पाच गिफ्ट दिलेत भाऊ भावानो. ह्याला मला जेवण वाढणारे आवडले. जेवण वाढेल म्हणजे रायता वाढणारी होती भावा. भावा तोंडा म्हणलं क्यूट आहेस तू. क्यूट 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 आहे. आणि ती हसत होती हेड बघून. मला पाहिजे भाई. आता मंगलसूत्र दिलं मी, आता जाऊन तिच्या गल्यान घालीन. तर भावानो फुकटचं खाऊन लय मजा आली. आता चाललो फिरायला जरा. आता फिरतो जरा, Digest जिरवतो. करायला. कारण सकाळी अजून उठून हॉस्टेलचं आणि फुकटचं खायचं. तुम्हाला सांगतो जेवणात काय काय होतं सांगाल विशाल. जिलेबी होती. जिलेबी सोबत सुशी दिलता. एकच पीस दिलता रांडेच्या. हर्षाची गाडी. आणि अरे हर्षाची गाडी. 5 लोक आहेत. हर्षाची काही गाडी. इन्व्हिटेशन वर 4 जण एक्स्ट्रा गेलेले. भावानं आमच्या कॉलेजची गाडी सोबत आम्हाला काय होतं आपलं मशरूम राईस प्लस मसाला डोसा. त्यांच्याकडे अशीच इडली. प्रथा आहे. संध्याकाळची मसाला डोसा कोण देते? इडली पण होती, सांबार होतं, चटणी होती आणि भरपूर काय काय होतं भावानो. आता सगळं फिरून बिरून झालंय आमचं आणि आता आम्ही रूमवर जाऊन झोपणार आहे कारण लय कंटाळा आलाय. आणि काय नाही, आता इथेच ब्लॉग संपतोय. हा विसल्या का ना भावानं इथेच ब्लॉग संपतोय, जाऊन झोपणार आहे. हे विसल्या तर ऐकू नको कसं थापाड्या 1 नंबरचं.